नमस्कार, मी भानुदास चोरगे, स्मार्ट शेतकरी सातारा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. तर आपण आज भाताविषयी व्हिडिओ बनवत आहोत. तर शेतकरी बंधू, आजही आपण कष्टदायी भाताची शेती करत आहोत आणि तुम्ही तशीच शेती करताय का की भातामध्ये मजूर बोलवणे, भात लागवडीला आणि ते मजूर मिळत सुद्धा नाहीत आणि तशा पद्धतीने शेती करायची म्हणजे आज भात शेती फार मागे पडत गेली आणि भात शेती करायला सुद्धा कोणी मागत नाही. तर त्याच्यावर उपाय काय करायचा? तर मोठ्या मोठ्या प्रकारची भात लागवडीची यंत्र आलीत आहे, परंतु तशा प्रकारची यंत्र ही आपल्या सातारा, सांगली किंवा जो कोल्हापूरकडचा जो दुर्गम भाग आहे, पाटण तालुक्यातला दुर्गम भाग आहे, कोकणामधला जो दुर्गम भाग आहे आणि पुण्यामधला दुर्गम भाग आहे, पुरंदर सारखा तालुके ज्या ठिकाणी डोंगर दऱ्या आहेत आणि त्या ठिकाणी डोंगर उताराला भात शेती केली जाते, त्या ठिकाणी मोठी यंत्र ही चालत नाहीत. तर त्या ठिकाणी छोटी भात यंत्र लागतात. परंतु चीन, जपान या देशांनी छोटी भात यंत्र विकसित केली, पण त्या आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रात सारख्या दुर्गम भागात ती आलेली नाहीत. आणि तशा पद्धतीचं यंत्र आज आपण कोल्हापूरमध्ये गारगोटी या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणीचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक यंत्र भात लागवडीचं स्वतः केलेलं आहे आणि त्याचं पेटंट घेतलेलं आहे. तर त्यांना आपण भेटायला आलेलो आहोत. तर या ठिकाणी सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव? माझं नाव शिवाजी देसाई, गारगोटी. गारगोटी. तर हे तुम्ही काय बनवलंय ऍक्च्युली? हे मॅन्युअल मॅट टाईप नर्सरी वापरून लावणारं भात रोप लावणारं मशीन आहे. हे म्हणजे कसं काम करतं किंवा याचे फायदे काय काय आहेत? फायदे सांगा. काय म्हणजे अगोदर पहिल्यांदा तुम्हाला मजूर लागत नाहीत. मजुराशिवाय तुम्ही अर्धा ते पाऊण एकर शेती एक क्षेत्र एक माणूस लावू शकतो दिवसाला. दुसऱ्यावर अवलंबित्व कमी येतंय. दुसरा फायदा म्हणजे याच्यात 20% साधारण उत्पादनात वाढ येते, कारण का ओळीत लावलं जातंय त्यामुळं. आणि भाताची रोपं आहे ती 15 दिवसाची वापरल्यामुळं, 15 ते 20 दिवसाची, त्यांना फुटवे येण्याची जी क्षमता आहे ती जास्त आहे. म्हणजे 20 दिवसाच्या रोपवाटीपेक्षा याला फुटवे जास्त मिळतात. विद्यापीठाच्या रेशो प्रमाणे सर सांगतात की जर 15 ते 17 दिवसाची रोपवाटिका भाताची असेल मॅट टाईप, तर त्याच्यामध्ये फुटव्याची संख्या आहे आणि उत्पादन जास्त वाढ येते. खरोखरच ही चांगली पद्धत आहे. तर हे अजून ह्याचं जे समजा मिशनला तुम्ही आता बनवलं, हे कुठं बनवलं? हे आपण पुण्यात बनवून घेतलेलं आहे. बरं, तुम्हाला हे ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया तुम्ही कुठेही देऊ शकतो. रोपवाटिका बघत आहोत. तर या ठिकाणी हे मॅट बनवलेलं आहे. तर हँड ऑपरेटिंग राईस प्लेंटिंग मशीन जे आता कोल्हापूरमध्ये नवीन बनवलेले आहे, तर त्या मशीनसाठी हे भाताचं रोपवाटिका केलेली आहे आणि ती रोपवाटिका ही साधारण 17 दिवसाची आज आहे आणि याची जी साईज आहे ती बरोबर त्या मशीनच्या स्लॉटमध्ये बसते. तर आपण बघू शकता की सर्वसाधारण ही 30 सेंटीमीटर रुंदी, 19 आणि 19 सेंटीमीटर लांबी अशा पद्धतीचा हा स्लॉट तयार केलेला आहे. आणि हा स्लॉट आपण बरोबर त्या मशीनमध्ये बसवणार आणि मशीन ऑपरेट करून ती चालणार. फ्रेम बघू शकता आपण. तर ह्या फ्रेममध्ये साचा आहे हा, 1 2 3 4 असे 8 ह्याच्यामध्ये बसू शकतात. आणि ह्या फ्रेममध्ये आपण असं प्लास्टिकच्या कागदावर ठेवून याच्यामध्ये अशी माती टाकली किंवा कोकोपीट टाकलं तर या साईजचं जाडीत तयार होईल आणि त्या साईजची 15 ते 17 दिवसात रोपवाटिका तयार होईल. आणि ही फ्रेम सुद्धा आपल्याला मशीन बरोबर मिळू शकते किंवा आपण घरी बनवू शकता. अत्यंत सोपी आहे. याची लांबी रुंदी आपण व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर अशा पद्धतीचं सुद्धा आपण स्लॉट मिशनला स्वस्तामध्ये वापरू शकतो आणि घरी सुद्धा बनवू शकतो. ट्रे घ्यायची काही गरज नाही. हे थोडंसं तुमचा संपर्क क्रमांक सांगा. माझा संपर्क क्रमांक आहे 75 88 22 61 56. जो लिंक मध्ये पण आम्ही देऊ. हा, म्हणजे त्याच्यामध्ये तो नंबर आपण टाकूच. तर हे आपण काम करतोय कसं बघूया थोडस. आणि सर दुसरा याचा एक फायदा म्हणजे हे फार अफोर्डेबल आहे. गरीब शेतकऱ्याला याची परवडणारी किंमत आहे. मोठमोठी यंत्र आहेत ती 10.5 महिने 11 महिने विना वापर पडून असतात. त्याची किंमत 5 लाख 4 लाख अशी आहे. तर कमीत कमी किमतीमध्ये हे मशीन आणि छोटं मशीन, आता मी उचलून बघितलं, किती वजन आहे याचं? त्याचं साधारण 10 किलो प्लस मायनस वजन आहे. 10 किलो वजन आहे मिशनचं. सहज एक माणूस खांद्यावर घेऊन शकतो
आणि कुठेही डोंगरदऱ्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता. अगदी मोबाईलच्या किमतीपेक्षा सुद्धा कमी किमतीत मशीन उपलब्ध आहे आणि ते सहज भात लागवड करणारा शेतकरी वापरू शकतो. या वर्षी आपण हे शेतकऱ्यांना प्रमोट करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी हे लावून आपल्या भाताचं उत्पादन वाढवायचं आहे. आपण बघू शकताय कशा पद्धतीने भाताची लागवड अतिशय छान पद्धतीने केली जात आहे. आता सर याच्यामध्ये 2 रोपातलं अंतर किती आहे? हे 23 सेंटीमीटर आहे 2 ओळीतलं अंतर. हा, आणि रोपातलं अंतर तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकतो आपण. हा, अशा पद्धतीने लावतोय. लावा तुम्ही लावा. बघू शकता एका वेळेस 4 भाताच्या ओळी लावल्या जात आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने मशीन चालत आहे. तर आपण बघू शकता की मशीननं कशा पद्धतीनं काम केलेलं आहे. ह्या ओळी दाखवा इकडच्या, की अशा पद्धतीने भाताची लागवड केलेली आहे. एका वेळेस बरोबर 1 ते 2च भाताची रोपं उचलली जात आहेत आणि छान पद्धतीनं लागवड इथं भाताची मशीनने केलेली आहे. तर ही मशीन सरांकडे उपलब्ध आहे. भविष्यात याचं सरांनी पेटंट पण घेतलेलं आहे आणि याचा टेस्ट रिपोर्ट पण घेणार आहेत. म्हणजे शासकीय अनुदानावर सुद्धा ही मशीन उपलब्ध होईल. तर सर अजून काय माहिती मशीन बद्दल तुम्हाला सांगता येईल का? अजून म्हणजे याच्यात काय आता हे ओळीतलं अंतर सारखंच राहणार आहे. सारखं राहणार. कमी जास्त आणि याचे स्पेअर पार्ट वगैरे सगळे स्पेअर याला 0 मेंटेनन्स आहे. काही गरज मेंटेनन्स नाही, काय चिखलावर सहज तुम्ही ओढायचं, जसं लावताय तसं उभं राहून स्त्रिया पण लावू शकतात, दिवसभर लावू शकता तुम्ही. तर हे बघू शकता तुम्ही 4 सूत्री पद्धतीसारखं याच्यामध्ये अंतर आहे. हे मधल्या 2 ओळीत 25 सेंटीमीटर आहे, 23 सेंटीमीटर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही युरिया DAP ब्रिकेटचा वापर सुद्धा 4 चौथ्याच्या मध्ये करू शकताय. म्हणजे एकरी रोप संख्या सुद्धा मेंटेन राहणार आहे आणि उत्पादन सुद्धा भाताचं चांगलं येणार आहे. तर शेतकऱ्यांनी ही मशीन अवश्य खरेदी करावी. धन्यवाद सर. सरांचा नंबर आपण लिंक मध्ये देणार आहोत, व्हिडिओ मध्ये देणार आहोत. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की त्यांनी ही मशीन खरेदी करावी आणि आपल्या चॅनलचा जो भात लागवडीचा व्हिडिओ आहे तो सर्वांनी पाहावा, त्या पद्धतीने बघावं आणि तशा पद्धतीचं मशीन सर्वांनी खरेदी करावं. स्मार्ट शेतकरी सातारा युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.